अनेक ठिकाणी जात, पात, धर्म न पाहता लग्न केले जातात. काही ठिकाणी प्रेमविवाह घरच्यांच्या विरोधात जाऊन केले जातात, तर काही ठिकाणी पालक मुलांची पसंती आहे म्हणून लग्नकार्य करून देखील देतात. पूर्वी फक्त आणि फक्त आपल्या समाजातच सोयरीक केली जायची, लग्नकार्य केली जात असत. यामध्ये आमचा कोणताही हेतू नाही, कोणतीही जात कमी जास्त आहे, कोणत्याही धर्माबद्दल आमचं कोणतंही उद्दिष्ट नाही त्याला कमी दाखवण्याचं. तर अशाच माहितीपूर्ण माहितीसाठी तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशी विनंती. जरांगे पाटलांनी परंपरेने चालत आलेले सगळे सोयरे यांना आरक्षण मिळावं म्हणून उपोषण केलं आणि ते तडीस देखील नेलं. परंतु समाजात काहीतरी उपटसुंभ असतातच. तर त्या उपटसुंभांचं म्हणणं आहे की सगळे सोयरे म्हणजे कोण नक्की? सगळे म्हणजे सख्खे नातेवाईक आणि सोयरे म्हणजे लग्नबंधनातून निर्माण झालेले नातेवाईक. तुम्ही म्हणाल यात काय चुकीचं आहे? ओ दादांनो, ताईंनो, ते बरोबरच आहे. पण त्यांनी सराहितपणे एक गोष्ट गिळून टाकली. कोणती? परंपरेने चालत आलेले हे शब्दच त्यांनी गिळले. तुम्ही म्हणाल परंपरेने चालत आलेले शब्द का महत्त्वाचे आहेत? परंपरेने चालत आलेले जे सोयरीक असतात त्यांच्यामध्ये एक संस्कृती असते, एक परंपरा असते, एक पद्धत असते, जी एकसारखी असते, जी आपल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्त करता येते. म्हणूनच परंपरेने चालत आलेले सगळे सोयरे असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. तर काहींच्या मते मराठा योद्धा जरांगे पाटील हे चुकीचे आहेत किंवा त्यांना चुकीचंच ठरवत आहेत. एक सामान्य प्रश्न तुम्हाला विचारते, भावांनो आणि मातांनो, त्याचं उत्तर नक्की द्या. आजपर्यंत जितक्या पण जाती आहेत ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्या सर्व जाती, त्यातील एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी पकडा, त्या मुलाला 35% पडलेले असतात आणि आपल्या मराठा समाजातील जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याच्यासोबत वर्गात त्याच्याच बाकावर बसणारी, ज्यांना 95% मिळून देखील कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही मिळत, तर 35%ला घेतलेला मुलगा आरक्षणाच्या जोरावर कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवतो आणि पुढे जाऊन आरक्षणामुळेच त्याला नोकरी देखील मिळते. पण मराठा समाजातला तरुणी मागे पडत चालले आहेत, कारण त्यांना आरक्षण नाही आणि आर्थिक परिस्थिती इतकी नसल्यामुळे त्यांना तिथपर्यंत त्यांचं उद्दिष्ट साध्य करता येत नाही आहे. त्यामुळे कमालीची बेकारी, बेरोजगारी वाढत चालली आहे. हा सुशिक्षित बेरोजगार निर्माण कोणी केला आहे? तर याच आरक्षणाने. आणि म्हणूनच मराठा समाजाने निर्णय घेतला आहे, त्यांना आरक्षण हे हवेच आहे. आता आरक्षण मिळतंय तर काही नेते आणि काही इतर जातीय नेते जे सारेच तुटून पडलेत आहेत मराठा समाजावर. तर भावांनो, ज्यावेळी तुम्हाला आरक्षण मिळालं तेव्हा मराठा समाजाने तुमच्या मागे लागले होते का? नाही ना. मग आज तुम्ही मराठा समाजाला साथ द्या. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास पडलेला आहे, हुशारी त्यांच्याकडे आहे. फक्त आरक्षणाची जर साथ मिळाली तर मराठा समाज देखील योग्य ती प्रगती करू शकेल. आज बेरोजगारीबरोबरच लग्न हा देखील एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे समाजामध्ये. आज नोकरी नसल्यामुळे मुलांना आणि मुलींना लग्नासाठी स्थळ मिळत नाही आहेत. तर या साऱ्याचा विचार करून आरक्षण किती गरजेचं आहे हे साऱ्यांनी समजून घ्यावं आणि सपोर्ट देखील करावा. अशाच माहितीपूर्ण माहितीसाठी तुम्ही या चॅनलला प्रभावी इंडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका. धन्यवाद.